देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती होते आणि पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातल्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन जे आहे ते होणार होतं। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा दौरा जो आहे तो अतिशय चर्चेमध्ये राहिला। त्याचं कारण होतं पंतप्रधानांच्या दौऱ्याची जय्यत अशी तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली। मात्र 7 तास आधीच पीएमओ कार्यालयाकडून मोदींचा पुणे दौरा जो आहे तो अचानकपणे रद्द करण्यात आला। त्याला कारण होतं ते म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहरामध्ये पडत असलेल्या पावसामुळे संपूर्णतः रस्त्यांवरती पाणी साचलं आणि ज्या एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरती मोदींची सभा होणार होती त्या सभेच्याच ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळालं। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जरी तयारी करण्यात आलेली असली तरी सुद्धा आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने पुण्याला दिलेला होता आणि त्यामुळेच मोदींचा पुणे दौरा जो आहे तो रद्द करावा लागला। आजच्या पुणे दौऱ्यामध्ये पंतप्रधानांकडून जवळपास 22,000 कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन त्याचबरोबर उद्घाटन जे आहे ते होणार होतं। जवळपास 12 प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते पुण्यातल्या सभेच्या ठिकाणाहून करणार होते। मात्र पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प होता तो म्हणजे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट इथपर्यंतचा भुयारी मार्ग, ज्याची लांबी आहे जवळपास 3.34 किलोमीटर। या मार्गावरती पुणेकरांना भुयारी मार्गातून प्रवास जो आहे तो करता येणार होता आणि पंतप्रधानांच्या हस्ते कात्रज ते स्वारगेट या मार्गावरती जे नव्याने मेट्रो उभारली जाते त्याचा भूमिपूजन कार्यक्रम जो आहे तो सुद्धा होणार होता आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरती जाहीर सभेला संबोधित करणार होते। बरोबर 5:35 पंतप्रधानांचं पुणे विमानतळावरती आगमन होणार होतं। त्यानंतर मोदी थेट सिव्हिल कोर्टच्या मेट्रो स्थानकावरती येणार होते आणि त्यानंतर ते मेट्रोनं सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटपर्यंतचा मेट्रो प्रवास जो आहे तो सुद्धा करणार होते। मात्र अचानकपणे मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आणि मोदींचा पावसामुळे दौरा जो आहे तो रद्द करावा लागला। 22 प्रकल्पांच्या माध्यमातून विरोधी पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावरती टीका केली जाते की आजचा मोदींचा दौरा हा राजकीय होता आणि मेट्रो कामाच्या उद्घाटनाच्या माध्यमातूनच महायुतीचं शक्ती प्रदर्शन किंवा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी जी आहे ती पाहायला मिळणार होती। त्यामुळे या दौऱ्याला काँग्रेसनं सुद्धा विरोध केला। तर दुसऱ्या बाजूला मनसेची मागणी होती ती म्हणजे मेट्रोचा मार्ग जो आहे तो शहराच्या मध्यवर्ती भागातच का, तर तो मेट्रोचा मार्ग थेट हडपसरपर्यंत वाढवावा म्हणून मनसेनं सुद्धा पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध केला। काँग्रेसचा विरोध पाहता मनसेचा विरोध पाहता काँग्रेसच्या खरं तर आंदोलनाला मनसेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली खरी, मात्र मोदींचाच दौरा रद्द झाल्यामुळं काँग्रेसचा त्याचबरोबर मनसेचा सुद्धा मनसुबा जो आहे तो पूर्ण झाला नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती पुण्यामध्ये येत आहेत, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींचा जो लोकसभा निवडणुकांचा दौरा झाला त्याच्यामध्ये मोदी पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी जी शरद पवारांवरती टीका केलेली होती त्या टीकेमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित राहिले। त्याचं कारण होतं ते म्हणजे शरद पवारांवरती अप्रत्यक्षरित्या त्यांनी भटकती आत्मा असा थेट टीका करत आरोप करत थेट शरद पवारांनाच लक्ष केलेलं होतं। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला। त्यामुळे मोदींच्या आजच्या दौऱ्यावरती सुद्धा टीका केली जाते की पवारांना विरोध म्हणून मेट्रो मार्गाचं सातत्यानं कमी टप्प्यांचं उद्घाटन जे आहे ते मोदींच्या हस्ते केलं जाते का, असा सवाल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उपस्थित केला। मात्र जवळपास काहीशी कोटी खर्चून आजच्या खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची जय्यत अशी तयारी जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली होती। फक्त पुणेच नाही तर सोलापूरमधलं नवीन विमानतळ असेल, बिडकीनमधला प्रकल्प असेल, त्याचबरोबर सिडॅकनं तयार केलेले 3 सुपर कम्प्युटर असतील, अशा विविध 22 प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन हे थेट पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातून ऑनलाईन पद्धतीनं होणार होतं। मात्र पावसामुळेच पुण्याचा दौरा जो आहे तो मोदींना रद्द करावा लागला। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहरामध्ये आज ऑरेंज अलर्ट होता। मात्र सध्या सोशल मीडियावरती पंतप्रधानांच्या दौऱ्याची मीम्स त्याचबरोबर रील्स जे आहेत मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत। ते म्हणजे मोदींचा दौरा रद्द झाला आणि काही वेळातच पुणे शहरामध्ये ऊन पाहायला मिळालं। त्यामुळे आजच्या खरं तर मोदींच्या दौऱ्यावरती सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड टीकेची झोड जी आहे ती पाहायला मिळाली। काँग्रेसचं म्हणणं आहे की या प्रकल्पाचं उद्घाटन एका ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते करावं आणि हा प्रकल्प पुणेकरांच्या सेवेमध्ये सुरू करावा। मात्र आजचा खरं तर पंतप्रधानांचा दौरा नियोजित दौरा रद्द करावा लागला। त्यामुळे आता पुढच्या खरं तर मेट्रो प्रवासासाठी पुणेकरांना मोदींच्या दौऱ्याची वाट पाहावी लागणार आहे। भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड जरी झालेला असला तरी भाजपला आशा आहे की लवकरात लवकर हा कार्यक्रम पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यामध्ये होईल आणि ज्या नवीन मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन त्याचबरोबर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटपर्यंतचा मेट्रो प्रकल्प सुरू होणार होता तो लवकरात लवकर सुरू होईल अशी पुणेकरांना अपेक्षा आहे। मात्र आजचा पंतप्रधानांचा पुण्याचा दौरा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा होता, कारण पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातलं सेंटर पॉईंट आहे। आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी ही महायुतीकडून केली जाते। त्यामुळे आजच्या खरं तर कार्यक्रमाच्या माध्यमातून महायुतीचे एक शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळणार होतं। मात्र भाजप कार्यकर्त्यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आणि मोदींचा दौरा रद्द करावा लागल्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा काही काळ प्रतीक्षा जी आहे ती करावी लागणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आज मोदी पुण्यामध्ये येऊन काय बोलतात किंवा नवीन काही घोषणा करतात का याची उत्सुकता सगळ्यांनाच होती। मात्र पडलेल्या पावसानं
पंतप्रधानांचा दौरा जो आहे तो रद्द करावा लागला आणि मोदींच्या दौऱ्यासाठी तयारी केलेले खरं तर काहीशे कोटी रुपये जे आहेत ते सुद्धा पाण्यामध्ये गेले, अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय. आता मोदींच्या नवीन दौऱ्याची तारीख ही खरं तर लवकरात लवकर जाहीर केली जाते का? महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जो हिरमोड झालेला आहे तो लवकरात लवकर कसा भरून काढला जातो? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोदींचा पुन्हा एकदा पुण्यामध्ये दौरा पाहायला मिळू शकतो का? किंवा ज्या नवीन मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन आणि सिव्हिल कोड ते स्वारगेट इथपर्यंतच्या मेट्रो स्थानकाचं भुयारी मार्गाचं जे आज उद्घाटन होणार होतं ते नक्की कधी होणार याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच. मात्र आजचा पंतप्रधानांचा पुणे दौरा अतिशय चर्चेमध्ये राहिला. त्याचं कारण होतं पावसामुळं रद्द करावा लागलेला ऐनवेळी पंतप्रधानांची झालेली अडचण आणि आजच्या कार्यक्रमाची केलेली तयारी हे मात्र पाण्यामध्ये गेल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र लवकरात लवकर या प्रकल्पाचं उद्घाटन होतं का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननारोसन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.